आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आज जायचं परत शिरसोलीला। निघालो आम्ही घरून, हे जनरेटरचे पत्रे आहे आमच्यासोबत, हे घेऊन जायची तिकडे। जय दादा पण आपल्यासोबत। तर आता निघायचं आहे, चला आता भेटू शिरसोलीला। कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये बघत राहा। आलो आपण आता शिरसोलीला। काल तुम्हाला गाडी दाखवली होती मी, साईराज बँड जडके, त्यांची गाडी आलेली होती आणि आता त्यांच्या गाडीचा प्लॅटफॉर्म पण तयार झालेला आहे। सकाळी केला आहे, सकाळी तयार केला तो प्लॅटफॉर्म। आणि राधेकृष्ण बँडच्या गाडीचं आज काम चालू होतंय। तर त्यांच्या गाडीवरचं जे जनरेटर होतं ना, ते उचलून या गाडीवर ठेवलेलं आहे, साईराज बँड जडके यांच्या गाडीवर। तर आता तिकडे काय काम चालू आहे ते दाखवतो तुम्हाला। राधेकृष्ण बँडच्या पाईप लावायचे वाटतं आणि पाऊस पण चालू आहे, तर त्याच्यामुळे ते ताळपत्री लावून घेत आहे, म्हणजे प्रॉब्लेम नको यायला। आता तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला काय करतात ते। हे मालक आहेत साईराज बँड जडकेचे, किरण दादा। राधेकृष्ण बँडच्या गाडीचं आजपासून काम चालू झालेलं आहे। आता ते सर्व स्टील वगैरे नेत आहे गाडीवर ठेवायला। तर हळूहळू जसं जसं ते अपडेट करतील तसं तसं मी तुम्हाला दाखवतो, बघत राहा तुम्ही पाहू शकता। राधेकृष्ण बँडचं काम चालू झालंय, स्टील बनवता येते आता। मित्रांनो, थोड्या वेळाने आपण परत तिथे जाऊ जिथे राहुल दादांची गाडी लागलेली आहे आणि किती अपडेट केल्या गेले कालपासून ते पण दाखवतो तुम्हाला। काल फक्त अस्तर मारला गेलं होतं, ब्राऊन कलरचा कलर असतो तो, आणि आज बघू आज किती कलर मारला गेला किंवा कशी झाली गाडी। पूर्ण जर कलर झाला असेल तर कशी दिसते ते पण दाखवतो तुम्हाला। तर आपल्याला आता तिकडे जावं लागेल थोड्या वेळाने जाऊ, तेव्हा तुम्हाला दाखवतो मी तिकडचं। तोपर्यंत इथे काय होतं ते बघत राहतो। साईराज बँड जडके या गाडीला सुद्धा 20-20 असणार आहेत आणि शार्पीचं काही आपण विचारलं नाही। 20-20 इतकं माहिती आहे आपल्याला। आणि जेव्हा त्यांचं काम गाडीमध्ये लागेल, काम चालू होईल, तेव्हा आपण किरणदारांशी बोलून घेऊ, म्हणजे त्यांचं आपण विचारपूस करू त्यांना किती। तुम्ही पाहू शकता साई बँडच्या गाडीचं काही जास्त काम नाही झालं आहे। काल जितकं होतं तितकंच आहे आणि नॉर्मल थोडंफार वाढले फक्त। वरचा पत्रा लावला आहे आणि राधेकृष्ण बँडच्या गाडीचंच काम चालू आहे सकाळपासून, स्टील बनवायचं आणि साईराज बँड जडके यांच्या गाडीचं प्लॅटफॉर्म बनवला गेला आहे। तर मित्रांनो, आता जायचं आहे आपल्याला राहुल दादांची गाडी पाहायला। आपल्यासोबत यश येतोय आणि अविनाश दादा आहे।
आता तिथेच भेटू आपण. तर मित्रांनो आलोय आपण आता गाडी बघायला राहुल दादांची. काल फक्त अस्तर मारलं होतं, आज पूर्ण फायनल झाली गाडी कलर मारून. दाखवतो तुम्हाला समोर गेल्यावर, बघू शकता तुम्ही. हे राहुल दादांचं स्टँड तिकडे वर्कशॉपला होतं, इकडे आणले ते आताच घेऊन आले जस्ट. बघा मी त्यांना व्हाईट कलर केलाय, अजून याच्यावर एक कलर बाकी यायचा. न्यू भारत बेंज 1117 झालं. आता आपलं इथलं काम एवढंच बघायचं होतं आपल्याला. तर आता परत जायचं आपल्याला वर्कशॉपला. इथे काही जास्त बघण्यासारखं नाही मित्रांनो, फक्त कलरिंगचं काम आहे. तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी काय काय झालं होतं. तर आता भेटू आपण परत वर्कशॉपला. मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल श्रीलक्ष्मी बँड बांबरूड. तर सर्वांना माहिती असेल की त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. तर त्यांनी न्यू घेतली होती फ्युरिओ. तर तिचा आता इन्शुरन्स पास होण्यासाठी किंवा ती कॅबिन रिपेअर होण्यासाठी म्हणजे 6-7 महिने वेळ लागणार होता. तर त्यांनी आता ही नवीन भारत बेंज आणलेली आहे. मी तुम्हाला ही भरपूर दिवस आधी दाखवणार होतो, पण ही गाडी इथे नव्हती, जळगावला वर्कशॉपला होती. तर तिथे जाणं काही जमलं नव्हतं आपलं. तर ती गाडी आता इथे वर्कशॉपला आलेली आहे अरुण काकांकडे. इथे तिचं काम चालणार आहे. काम म्हणजे तिच्यात फक्त इतकंच बदल आहे की जे त्यांचं जुनं स्टील होतं ते काढून या गाडीवर ठेवायचं आहे आणि थोडंफार बदल करायचा आहे नॉर्मली. तर आपण ती पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवू. आणि आता म्हणजे वेळ पण झालेला आहे, बरोबर 7 वाजलेले. तर तुम्हाला त्यांच्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल पूर्ण. आज फक्त गाडी आणून त्यांनी वर्कशॉपला लावलेली आहे, बाकी पुढे तुम्हाला समजेल त्यांचं काय काम होतं काय. तर तुम्ही न कंटिन्यू आपले ब्लॉग बघत राहा, तुम्हाला सर्व बँडची अपडेट मिळत राहील. तर मित्रांनो आता अरुण काकांच्या गोडाऊनला जाते गाडी, कारण रस्त्यावर लावायला जागा नसते. मित्रांनो आपले अरुण काका खूप कारागीर माणूस आहे एकदम. म्हणजे सर्व जे मटेरियल लागतं हायड्रोलिकचं ते सर्व ते स्वतः हाताने तयार करता, बाहेरून न आणता. स्वतः वायरिंग सुद्धा करता, स्वतः मटेरियल बनवता, स्वतः घरी. कुठल्याही प्रकारचं बाहेरचं मटेरियल न वापरता स्वतः हाताने बनवलेलं मटेरियल असतं मित्रांनो. आणि काकांकडची एक पण गाडी फेल जात नाही, सर्व गाड्या फर्स्ट टाइमच सक्सेस होऊन जाता. तर काका कनेक्शन करताय मोटरचं. मित्रांनो कोणाला व्हॅनच्या गाड्या बनवायच्या असतील तर ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील. मित्रांनो आमच्या दादूभाऊचा बड्डे याचे सेलिब्रेशन करत आहे. साहेबांची जुनियर आर्टिस्ट येते, कीबोर्ड वाजवतात साहेबांमध्ये. बघितलं असेल तुम्ही ग्राइंडरनी केक कटिंग झाली आपल्याकडे. तर मित्रांनो दादूभाऊचा बड्डे होता, सेलिब्रेशन केलं. मोहन काकांची पुतणी असते दादूभाऊ, त्यांचं नाव निघेल. तर मित्रांनो आज इतकंच काम झालेलं होतं. तर बाकीचं आपण उद्या बघू. उद्या परत यायचं आहे आपल्याला. तर उद्याच्या व्लॉगमध्ये आपण काय अपडेट झाले ते बघू. आजचा व्लॉग एवढाच. तर बघू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.